महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली राजकीय चढाओढ आता एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. निवडणुका पार पडल्यानंतर कोण सत्तेत येणार, कोण सत्तेबाहेर राहणार यावरून गेल्या काही दिवसापासून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये आता चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे आणि भाजपची सत्ता महापालिकेत येण्याची शक्यता जवळपास निश्चित होताना दिसत आहे. निवडणुकीनंतर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजपला मित्रपक्षाची मदत घेणं परिचक आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महायुतीतील मित्रपक्षांना सोबत घेत शहर सुधार आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत एकूण 44 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गटाची अधिकृत नोंदणी शुक्रवारी संध्याकाळी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात येणार आहे. म्हणजेच भाजपने कागदपत्री तयार पूर्ण करत सत्ते स्थापनेसाठी ठोस पावलं उचलली आहेत. तर दुसरीकडे अकोल्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेससह इतर समविचारी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते. या आघाडीत काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, दोन्ही राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष नगरसेवकांचा समावेश होता. या सगळ्या घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2 दिवसापूर्वी आंबेडकर यांच्या निवासस्थानी या सर्व पक्षांच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. इतकंच नाही तर त्याच दिवशी रात्री या सगळ्या नेत्यांची एक डिनर पार्टी सुद्धा झाली. या डिनर बैठकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. या बैठकीत काँग्रेसने एक महत्त्वाची आणि धक्कादायक भूमिका घेतली. काँग्रेसकडे 21 नगरसेवक असतानाही काँग्रेसने स्पष्ट सांगितलं की आम्हाला कोणतंही पद नको आहे, फक्त भाजप सत्तेबाहेर हवं आहे. ही भूमिका इतर पक्षांसाठी अनपेक्षित होती. मात्र इथूनच या आघाडीमध्ये फूट पडायला सुरुवात झाली होती. कारण वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे पदवाटपावरून एकमत झालं नाही. कारण महापौर आणि उपमहापौर कोण स्थायी समिती सभापद यावरून मतभेद वाढले आणि त्यामुळेच भाजप विरोधी आघाडी केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली. याच दरम्यान राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 3 नगरसेवक जे आधी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते, ते अचानक भाजपसोबत हातमिळवणी करत शहर सुधार आघाडीमध्ये सामील झाले. ही घडामोड अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी ठरली. या घडामोडीमध्ये भाजपच्या आघाडीचं संख्याबळ वाढलं आणि दुसरीकडे भाजप विरोधी आघाडी कमकुवत झाली. सध्या बहुमताची आकडेमोड पाहता भाजपची सत्ता महापालिकेत येणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे 30 जानेवारीकडे. या दिवशी महापौर, उपमहापौर पदाची निवड होणार आहे. मात्र त्याआधी 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या 5 दिवसात आणखी कोणाचे पक्षांतर होतात का? कोणता नवा राजकीय डाव खेळता जातो का? याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल. एकूणच अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या प्रचंड हालचाली सुरू आहेत. एकीकडं भाजप सत्ता स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे, तर दुसरीकडं भाजप विरोधी आघाडी अंतर्गत मतभेदांमुळे कमकुवत झाल्याचं दिसत आहे. पुढील काही दिवस अकोल्याच्या राजकारणात नेमकं काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.